नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 14 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना कोठे सुरू केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आगरतळा। आगरतळा येथे जे.पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना सुरू केली आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। जे.पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांनी त्रिपुरातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी 2 नवीन उपक्रमांची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री बालिका समृद्धी योजना, जी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबात जन्मलेल्या मुलींना आर्थिक मदत देते, आणि मुख्यमंत्री कन्या आत्मनिर्भर योजना, जी 140 गुणवंत विद्यार्थिनींना स्कूटी प्रदान करते। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, नुकतेच निधन झालेले गरिमेला बाळकृष्ण प्रसाद कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शास्त्रीय संगीत। गरिमेला बाळकृष्ण प्रसाद हे शास्त्रीय संगीतात प्रसिद्ध होते। त्यांच्याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। गरिमेला बाळकृष्ण प्रसाद हे भारतीय शास्त्रीय भक्ती गायक आणि संगीतकार होते। त्यांनी 1978 ते 2006 या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानच्या अन्नमाचार्य प्रकल्पात विशेष दर्जाचे गायक कलाकार म्हणून काम केले। त्यांनी 600हून अधिक अन्नमाचार्य संकीर्तनांसाठी संगीत दिले। ते कर्नाटक, लोक आणि शास्त्रीय संगीतातही प्रवीण होते। गरिमेला बाळकृष्ण प्रसाद यांचा मृत्यू 9 मार्च 2025 रोजी झाला। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन CGFने कॉमनवेल्थ डे 2025 पासून कोणते नवीन सार्वजनिक ब्रँड नाव स्वीकारले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कॉमनवेल्थ स्पोर्ट हे नाव कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने कॉमनवेल्थ डे 2025 पासून स्वीकारले आहे। कॉमनवेल्थ डे 10 मार्च रोजी असतो व याच दिवशी नाव बदलण्याचा निर्णय कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने घेतला। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न चौथा आहे, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन 31 मार्चपर्यंत कोणत्या मार्गावर धावणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जिंद सोनीपत या मार्गावर भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। ही क्रांतिकारी ट्रेन कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि ऊर्जेच्या स्वच्छ स्रोतांचा वापर करण्यासाठी भारताच्या उत्साहाचे प्रदर्शन करते। ही ट्रेन 89 किलोमीटर जिंद सोनीपत या मार्गावर 110 किलोमीटर ताशी या वेगासह धावेल, ज्यामुळे कमी अंतराच्या प्रभावी प्रवासासाठी ती एक आदर्श पर्याय बनेल। ही ट्रेन 2638 प्रवासी क्षमतेसह ते मोठ्या संख्येने प्रवासी वाहून नेण्यास सक्षम आहे। ही ट्रेन 1200 HP इंजिनसह सुसज्ज आहे। ही जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन चलित ट्रेन आहे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, वेटलँड वाईज यूथसाठी रामसर वेटलँड कन्झर्वेशन अवॉर्ड 2024 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जयश्री वेंकटेशन यांना वेटलँड वाईज यूजसाठी रामसर वेटलँड कन्झर्वेशन अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला आहे। याबद्दल काही एक्स्ट्रा पॉइंट्स बघूयात। जयश्री वेंकटेशन या केअर अर्थ ट्रस्टच्या सहसंस्थापक आहेत। वेटलँड कन्झर्वेशन अवॉर्ड हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत। सस्टेनेबल वेटलँड मॅनेजमेंटमधील अपवादात्मक योगदानाला हा पुरस्कार दिला जातो। आता रामसर पुरस्काराबद्दल आपण थोडीशी माहिती बघूयात। रामसर कन्झर्वेशन अंतर्गत हा पुरस्कार वेटलँड संवर्धनात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो। हा पुरस्कार 1996 पासून दिला जात आहे। यामध्ये $10,000 ची रक्कम दिली जाते। विद्यार्थी मित्रांनो, मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजत असतील। आता आपण पुढील प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 6 आहे, कोणत्या भारतीय कंपनीने अलीकडेच व्यावसायिक अंतराळ निरीक्षण उपग्रह स्कॉट कार्यान्वित केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिगंतरा।
दिगंतरा या कंपनीने अलीकडेच व्यावसायिक अंतराळ निरीक्षण उपग्रह स्कॉट कार्यान्वित केला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. दिगंतरा ही एक भारतीय स्टार्टअप कंपनी आहे. एका भारतीय स्टार्टअपचा उपग्रह पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या 5 सेंटीमीटर इतक्या लहान वस्तूंचा मागोवा घेण्यास या भारतीय कंपनीचा उपग्रह स्कॉट, जो की एक ऑब्जेक्ट ट्रॅकिंगसाठी एक स्पेस कॅमेरा आहे व त्याने ऑपरेशन सुरू केले आहे. दिगंतराने 14 जानेवारी रोजी एलॉन मस्कच्या मालकीच्या स्पेस एक्सच्या ट्रान्सपोर्टर 12 रॉकेटवर स्कॉट लॉन्च केले होते. स्कॉट उपग्रहाने दक्षिण अमेरिकेतून पृथ्वीच्या अंगाचे एक चित्तथरारक दृश्य पार करताना त्याची प्रतिमा प्राप्त केली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, CISF रायझिंग डे परेड 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, थकोल्लम, तामिळनाडू येथे CISF रायझिंग डे परेड 2025 आयोजित करण्यात आली होती. CISF डे 10 मार्च रोजी साजरा केला जातो. CISFची स्थापना 10 मार्च 1969 रोजी झाली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या भारतीय राज्याने राईज ॲपद्वारे नियमित बालकांच्या लसीकरणासाठी डिजिटल मॉनिटरिंगचा अवलंब केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्याने राईज ॲपद्वारे नियमित बालकांच्या लसीकरणासाठी डिजिटल मॉनिटरिंगचा अवलंब केला आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. रॅपिड इम्युनायझेशन स्किल एन्व्हान्समेंट म्हणजेच राईज या ॲपद्वारे नियमित बालकांच्या लसीकरणासाठी डिजिटल मॉनिटरिंगचा अवलंब केला जाणार आहे. याचा उद्देश मुलांमधील नियमित लसीकरणाचे डिजिटल पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी आणि लसीकरण कव्हरेज सुधारण्यासाठी हे ॲप डिझाईन केले आहे. प्रत्येक बालकाला नियमित लसीकरण मिळावे यासाठी उत्तर प्रदेश सरकार कर्मचारी, परिचारिका, ANM आणि आरोग्य अभ्यागतांना डिजिटल प्रशिक्षण देणार आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, अलीकडेच किंग्स बॅटन रिले अधिकृतपणे कुठे सुरू करण्यात आले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रिटन. ब्रिटन येथे किंग्स बॅटन रिले अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे. याबद्दल काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात. किंग चार्ल्सने ग्लासगो 2026 कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी बकिंगहॅम पॅलेस येथे किंग्स बॅटन रिले लॉन्च केले आहे. हा 18वा अधिकृत राष्ट्रकुल खेळ रिले आहे. हा पुढील वर्षी 23 जुलै रोजी या स्पर्धेला सुरुवात होईल व 500 दिवस पूर्ण होतील. राजाने चॅम्पियन सायकलपटू सर ख्रिस हॉय यांच्याकडे मशाल सुपूर्द केली. जगभरातील प्रवासातील ख्रिस हॉय हे पहिले वाहक आहेत. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे, अलीकडे कोल इंडियाने स्वच्छ कोळसा ऊर्जा आणि शुद्ध शून्य केंद्र CLEANZ सुरू करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT हैदराबाद यांच्यासोबत कोल इंडियाने स्वच्छ कोळसा ऊर्जा आणि शुद्ध शून्य केंद्र सुरू करण्यासाठी करार केला आहे. याचा उद्देश स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान विकसित करणे आणि कोळशाच्या वापरामध्ये विविधता आणणे हा याचा उद्देश आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला देखील विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.